दिव्याची वात पूर्ण जळते. मग हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण शास्त्रज्ञ सांगते ही एक शक्तिशाली संकेत असू शकतो. तुमच्या घरात मंडळी काही मोठं घडणार आहे का? सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर पहा मंडळी, तुमच्या देवघरातील दिव्याची वात पूर्णपणे जळून संपते का? जर असं घडत असेल तर हे केवळ योगायोग समजू नका. शास्त्रज्ञानुसार आणि आध्यात्मिकच्या दृष्टीने याचा तुमच्या आयुष्यावर आणि घरच्या ऊर्जेवर काय परिणाम होतो, शुभ की अशुभ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच गुपित उलगडणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. भारतीय संस्कृतीत दिवा लावणे ही केवळ परंपरेचा भाग नसून त्यामागे खोल शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे आहेत. दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आहे. दिवा म्हणजे केवळ उजेड नाही, तर तो आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करणारा स्रोत आहे. जसा दिवा अंधार दूर करतो, तसा तो आपल्या मनातील अज्ञान आणि वाईट विचार दूर करतो. शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावण्याने घरात सात्विक लहरी निर्माण होतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावण्याने घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील जसा आत्मा असतो तसाच घराचा आत्मा म्हणजे देवघर असतो. देवाकडे प्रार्थना करताना आपले मन इकडे तिकडे भटकू नये म्हणून दिव्याच्या ज्योतीकडे पाहून ध्यान करणं फायदेशीर ठरतं. दिव्याच्या ज्योतीमुळे वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट होताना प्राणवायूची शुद्धी होते. ज्या घरात सांजवात केली जाते तिथे माता लक्ष्मीचा कायम वास असतो असं मानलं जातं. दिवा लावणे ही केवळ एक धार्मिक कृती नसून त्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पाया आहे. घरात दिवा लावण्याने प्रामुख्य काय खाली जे बदल आहे तर ते आपल्याला घरात घडत असतात. नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. घरामध्ये कोपऱ्यात साठवलेली नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष दिव्याच्या ज्योतीने नष्ट होतात. दिव्याची ज्योत ही अग्नीचं प्रतीक आहे, जी वातावरणातील जडतव जाळून टाकते आणि घरात उत्साह निर्माण करते. जर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावत असाल, त्यातून निघणारा धूर आणि सुगंध वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट करण्यास मदत करतो. यामुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारते आणि विश्वास घेण्यास प्रसन्न वाटते. दिव्याकडे काही वेळ शांतपणे पाहिल्यास मनातील विचारांचा गोंधळ कमी होतो. घरातील सदस्यांमधील चिडचिड कमी होऊन शांतता प्रस्थापित होते. सायंकाळी सांजवात केल्याने दिवसभराचा ताण हलका होण्यास मदत होते. ज्या घरामध्ये नियमितपणे सकाळ संध्याकाळी दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे, ज्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन प्रगतीचे मार्ग खुले होतात. दिवा लावल्यामुळे घराभोवती एक संरक्षक कवच निर्माण होते. यामुळे घरातील लोकांमध्ये आपुलकी वाढते आणि वादाचा प्रसंग कमी होतो. दिव्याच्या प्रकाशाने घरामध्ये सत्वगुण वाढतो, जो आरोग्यासाठी आणि बुद्धीसाठी उत्तम मानला जातो. दिवा लावताना तो नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाजवळ ठेवावा आणि शक्य असल्यास त्याचे तोंड पूर्वेकडे आणि उत्तरेकडे असणे आवश्यक असते. दिवा लावणं ही अत्यंत पवित्र कृती असल्याने शास्त्रज्ञानुसार तिचं काही नियम सांगण्यात आले आहे. दिवा लावताना वात कशी असावी त्यावर त्यातून मिळणारी ऊर्जा अवलंबून असते. तर पहा मंडळी, वातीचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये फुलवात लांबवत असतात. फुलवात सहसा तुपाच्या दिव्यासाठी फुलवात वापरली जाते. ही वात वरच्या दिशेने असते, जे प्रगतीचे प्रतीक असते. लांबवत जी असते तर ती तेलाच्या दिव्यासाठी लांबवतात. बघा मंडळी, लांबवत लावताना ती देवाकडे तोंड करून किंवा पूर्वीकडे असावी. वात नेहमी स्वच्छ कापसाची असावी. आधीच्या दिवशीच अर्धवट जळलेली वात पुन्हा पेटवू नये, ती काढून नवी वात लावावी. अनेक शास्त्रज्ञानुसार दिव्यात 2 वात एकत्र करून एक वात तयार करणे शुभ मानले जाते. याला जोडवता म्हणतात. दिवा चालू असताना हाताने वात सरकू नये, त्यासाठी एखादी काडी किंवा संयमाची छोटी काडीचा वापर करावा. आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी वाढवण्यासाठी दिव्याचं तोंड हे पूर्वेकडे ठेवावे. धनप्राप्ती आणि यशाच्यासाठी दिव्याचे तोंड उत्तरेकडे ठेवावे. दिवा थेट जमिनीवर कधीही ठेवू नये.
दिव्याच्या खाली अक्षदा, फुलाच्या पाकळ्या किंवा एखादी छोटीशी डिश ठेवावी. एकाच दिव्यात तेल आणि तूप कधीही एकत्र करू नये. तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला. बघा मंडळी, तुम्हाला आवर्जून असंच ठेवायचं आहे. जसं की तुपाचा दिवा उजव्या साईडला, तेलाचा दिवा डाव्या साईडला. जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर तो विझणार नाही याची काळजी घ्यावी. दिवा विझणे अशुभ मानले जाते. अशा वेळी देवीची क्षमा मागून तो पुन्हा प्रज्वलित करा. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. दिवा कधीही फुंकर मारून विझवू नये, यामुळे दोष लागतो. कधी तडा गेलेला किंवा फुटलेला भंग दिवा वापरू नये. एका जळत्या दिव्यावरून दुसरा दिवा लावू नये, यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात असं मानलं जातं. प्रत्येक दिवा स्वतंत्र आगपेटीच्या काडीने किंवा निरांजनीने लावावा. अर्धवट जळालेला किंवा दिव्याच्या उरलेल्या काळ्या वातीबाबत शास्त्रज्ञ आणि स्वच्छतेने दृष्टीने काही विशिष्ट संकेत दिले आहेत. अनेक जण या वाती कचऱ्यात फेकून देतात, पण तसं करणं अयोग्य मानले जाते. अर्धवट जळालेल्या लिल्या वातीचे काय करावे? दिव्याची वात देवासमोर प्रज्वलित केलेली असते, त्यामुळे तिला पवित्र अग्नीचा स्पर्श झालेला असतो. अशा वाती थेट डस्टबिनमध्ये किंवा घाणीत फेकणे देवाचा अपमान मानला जातो. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा अडथळा येऊ शकतो. जर तुमच्याकडे जास्त वाती जमा झालेले असतील तर त्या एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जन कराव्या. जर वाती पाणी उपलब्ध नसेल, घराजवळील एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी तुळस सोडून इतर झाड खड्डा करून त्या गाडून टाकाव्यात. यामुळे मातीत त्या विरघळून जाऊ शकतात. काही घरामध्ये साठवलेले सर्व जुन्या वाती एकत्र करून कापडामध्ये टाकून त्या जाळल्या जातात आणि त्याची राख त्या झाडांना घातली जाते. याला अग्निविसर्जन म्हणतात. यामुळे त्या वातीचा अनादर होत नाही. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कालाची अर्धवट जळलेली वात आज पुन्हा पेटू नये. वात एकदा विझली की तिचं कार्य संपलेलं असतं. नवीन दिशा, नवीन वात लावणे हे एक नवीन ऊर्जेचं प्रतीक आहे. जुनी काळी वात तशीच ठेवून त्यावर नवीन तेल टाकून दिव्याला लावणे घरात दारिद्र्य येत असे मानले जाते. जुन्या वाती काढल्यानंतर दिवा कापसाने किंवा कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावा आणि मगच नवीन वात लावावी. जळकट, मळकट वातीचा अंश दिव्यात राहू नयेत, या कारण त्यामुळे दिव्याच्या ज्योतीवर परिणाम होतो. ज्याप्रमाणे आपण शिळे अन्न देवाला नैवेद्य म्हणून दाखवत नाही, त्याचप्रमाणे शिळी किंवा अर्धवट जळालेली वात देवाच्या प्रकाशासाठी वापरू नये. नवीन वात म्हणजे नवीन आशा, नवीन उत्साह असतो. आता वळूया आपल्या मुख्य प्रश्नाकडे. जर वात पूर्ण जळाली तर काय होते? अनेक वेळा वात थोडी उरते किंवा फुलवते, पूर्ण जळत नाही. पण जर तुमच्या दिव्याची वात कापसानंही न उरता पूर्णपणे जळून खाक होत असेल, त्याचे संकेत खालीलप्रमाणे आहे मंडळी. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पहा मंडळी, याचा आध्यात्मिक अर्थ असा होतो, तुमच्या घरातील किंवा तुमच्यावर जे काही इडापिडा किंवा संकटे होती त्या ज्योतीसोबत जळून भस्म झाली आहेत. काही मान्यतेनुसार वात पूर्ण जळणे हे पितरांच्या आशीर्वादाचं लक्षण मानलं जातं. जेव्हा दिव्यातलं तेल किंवा तुपाचा परिणाम आणि वातीची जाड याचा अचूक ताळमेळ बसतो तेव्हा वात पूर्ण जळते. पण जेव्हा हे वारंवार घडते तेव्हा त्यामागे काही सूक्ष्म ऊर्जा कार्यरत असतात. तेल किंवा तूप अतिशय शुद्ध असेल तर वातीला शेवटपर्यंत इंधन पुरवते. जेव्हा घरातील वातावरण प्रसन्न आणि खेळतं असतं तेव्हा अग्नीला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे ज्योत शांत आणि स्थिर राहून वात पूर्ण जळत असते. वात पूर्ण जळली याचा अर्थ की तुमच्या आयुष्यातील एखादे मोठे संकट किंवा अडथळा आता पूर्ण संपला आहे. त्यामुळे अग्नित्वाला जळून त्याचे अस्तित्व संपवते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता सुमळ नष्ट झाली आहे. असे मानले जाते की जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा आपली श्रद्धा त्या वातीद्वारे प्रकट होत असते. जर वात पूर्ण जळली तर याचा अर्थ की तुमची सेवा देवाने पूर्णत्व स्वीकारलेली आहे. तुमची प्रार्थनेत कोणताही उणीव राहिला नाही आणि तुम्हाला याचे फळ लवकरच मिळणार आहे. जर तुम्ही एखादी विशिष्ट इच्छा मनात धरून दिवा लावला असेल आणि त्या दिवशी वात पूर्ण जळाली, केवळ राख उरली असेल तर काम सिद्धीला जाणार आहे असं लक्षण असतं.
त्याचबरोबर जर वात जाड आणि काळी उरली तर समजावा की घरात अजूनही काही नकारात्मक ऊर्जा किंवा ऊर्जा शिल्लक आहे. जर दिव्यामध्येच विझला तर मनातील अवस्था किंवा कामात येणारे अडथळ्यांचे लक्षण असू शकते. वात पूर्ण जळण्याचे काय करावे तर कृतज्ञता व्यक्त करा. देवाचा आभार माना की तुमची पूजा यशस्वी झाली. याचा अर्थ असा नाही की आता दिवा लावणं सोडून द्यावे. उलट तुमची सात्विकता वाढली आहे ती टिकून ठेवा. वात जळाल्यानंतर ती थोडीशी राख उरते, ती विभूती म्हणून कपाळाला लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तुमच्याही घरात जर असं घडत असेल तर तुम्ही खूप नशिबवान आहात, कारण साक्षात एक ईश्वर तुमच्याकडे लक्ष देत आहे आणि तुमच्या कष्टाचं फळ लवकरच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीकडे आपल्याला जी काळजी आहे तर ती घ्यायची आहे. जर वात पूर्ण जळाली असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. पण जर तुमची वात पूर्ण जळत नसेल तर सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीने दिवा लावा. नक्कीच तुमची सुद्धा पूजा सफल होईल. त्याबरोबर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.